शिवलीलामृत अध्याय 3. हो. श्री गणेशाय नमः. 14 श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलाधामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा नामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडाश जनका शपरिध्वज दहना ब्रह्मानंदा भालुलोचना भवभजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वामघोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगिनी भूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना त्रिगुणत्रय विरतीत तू. हे फयफेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करून अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैशी कथेची रचना. वद्वी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नेहमी शारण्या. इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा विडोजा पृथ्वीवरी. पूतना वसने करून घातले उरुषी पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रू भगने माळवली. तो एकदा मृग याव्याजे करून निघाला धुरंधर चमो घेऊन घोरांतर प्रवेशला विपुन ते सावजे चहूकडून उठली. व्याघ्र प्रकरी वन केसरी व्याघ्र व्रकरीस वनकेसरी मृगी मृगी वनगो वानर वानरी शशक जंबुकांचाहारी सहारी तनपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापते धावती. नपे वारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्रावन होऊनी पडियेला. त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरुण मनी कापट्य कल्पुन मने सूड घेईन बंधूचा. मित्र सह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन विष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या नपाशी भेटला येऊन मने मी सूपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखून नूर नर भलती सूर नर भुलती. राय ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नपसृष्टी आणिला भोजना आला अब्ज जनंदन तो राक्षस कापट्टे करून शाकांत नर मांस शिजवून ऋषी शाणूने वाढिले. त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणून ही मित्र सह शापिला म्हणे तू वनी होईल राक्षस जेते आहार मिळे निशेष मी ब्राह्मण मज नर मास वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा शुभशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण ना लागता गुप्त रूपे वना पुल्या. राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी तुझ शापून म्हणून उदक करी घेतले तव रायाशी पटराणी मध्ये अंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरणी चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती मने राया दूरदृष्टी पाहे विचारून या गुरुशी शापावया अधिकार नाही सर्वता गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी. राव मने चतुर सुंदरी बोललीस साचते मने हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न लागे दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदांवरी जल टाकी मित्रसह. तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण पृष्ठ भरला मग येऊन कल्माशपाद नाम त्याचे वशिष्ठ जाणून वृत्तांत रायाशी शाप देत मने 12 वर्षी हुशील युक्त ऐसी स्वस्ताना फुल्या. गुरु पावला अंतर्धान मग राया कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाकांत निषिदिन वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ देह कपाळी सिंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत व दाढा वाढिल्या जीव भकीर्षिले अकस्मात
जीव बक्षिले आसपास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षे देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघ किडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षा वया सिद्ध झाला तव त्या वधूची काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रति पाळक सत्य माझा कांत मारू नको गडबला लोळे सोरे करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झाडकरी पती माझा पतीस बक्षू नको राजेंद्रा महापाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग करी चतुरा कैसा पावशी अंतकाळी ऐसे करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला ती चिक्षणी अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिदला तव ती दुखे करुणी आक्रोश कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी तिते मग तिने शाप दिदला राया ते तो अकोट विधी हरी हाते मरुणी मदयंती संग सुरसे प्राण जाईल ते चिक्षणी कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझं न घडो रे चांडाळा ऐसा शाप वधुनी ते वेळा केल्या गोळा अस्तिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी पाप शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी इरी कपाळ पेटी आक्रोशे करुणी मने झाला वंशखंडन पतिशी मने ब्रह्मचर्य करून प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोण स्त्रियेशी संभाषण खदिरांगाराची शेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापडला कुंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दात समग्र पाडोनी गरुडी दीन करी की नासिकी वेस घालून महावृषाप करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप होऊनी गेला दीन रूप पुढे प्रकाश वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेची पाहुनी प्रमाण वशिष्ठ मदयंती शभोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालिला असुत राव मगैशी निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे न पाला भोग तेजले सर्व काही मनांत मनोजीविकार उठत विवेकान कुशे कामई आवरित म्हणे स्त्रीस वैधव्य नत्य ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनेन सुटेची ऐसारा व उदासयुक्त वन्य हिंडता मागे पाहत ते पिशाच भयानक अत्यंत रया पाठी उभे सदा दंपत्य पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्ने जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मी तुला नगरा समीप आला ता वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष पळ भारी डोळत पोकळी रातांजन विरचित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागार कृष्णागार जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर परिजातक बकुळ देवदार कपित्य बिल्बांजीर अर्जुन पिचू मंद कदंबते ऐशी आवना माझी नपती एक क्षण पावला विश्रांती परिते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो गोला भाग्यवास रमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुदिता पुढे उचंबळून क्षीराब्दी जैसा पातला की मरती यांच्या मुखांत अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी झाला
तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्या मादी सवे घेतुनी, महाराज तपस्वी गौतम मुनी, ते स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून, उभा टाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संहारिती संपूर्ण. तू विलो किसी जरी कृपा करुण, तरी रंक सहस्रनयन होय. तो महाराज गौतम, कलमाश पादापुषे कुशलक्षेम, राज्य राष्ट्राचे प्रजा अमात्य परम, सुखे करुण नांदती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती की समग्र, पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की. रावमणी आपुले कृपे करुण, समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलाशी वाटे दुरुण, आनंद घन दिसतोशी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्वकर्म आपले दुस्तर, ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण नक्षत्र, तिथून मी आलो अपार, महिमा तिचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत, सुरासुर किन्नर सेवित, अर्ध मात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ ध्यान, तेथे इंद्रिय सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीचा शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वस्ती अहोरात्र, जेतीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न, जेते करी अनुष्ठान, वशिष्ठ भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक, मंडप घसनी होतसे देख, नारद तुमरू गायक, जेते गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र, उभे अखंड देवाचे भार, मुखे गर्जती शिवहर, आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष, अष्टनायिकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस, तो शिविती महेशाते. ते अतिउत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सगन, कैलास भुवन प्रत्यक्ष, शुभ्र सिंहासन लखलखित, चारीद्वारे मणिमय खचित, ऐरावतारूढ मरणात, पुरद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेस रक्षी सूर्य नंदन, पश्चिमेशी वारुणी रमण, उत्तरेशी वैश्रवण, प्राणीमित्र शिवाचा, कर्पूर गौरभना भवानी सहित, घवघवीत तेथे विराजित. भू कैलास साक्षात, माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र अष्टादश रुद्र, तेथेची वस्ती अहोरात्र, अष्टवशु दिक्पाल समग्र, जोडून या कर उभे तेथे, अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी, अखंड आराधिती पिनाक पाणी, रायशी मुने गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुणे जान, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन, होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर, समुद्र स्नान करते समग्र, फळ होय सकळ तीर्थाचे, राव कुंभकर्ण बिभीषण, याही पूर्वी केले ते अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण, कैलासाहुनी आणिले, गणेशे स्थापिले जे लिंग, ऋषी म्हणती सुतांते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती, यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेशी कैकशी अभिधान. त्या नित्य लिंगपूजा नावी न जाण, उदक प्राशन न करीच.
पंचाधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे ज्याची लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माती लेगून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा पृथ्वी द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुण तोच सुषष्टी कला प्रवीण जे वेदांची कंडे करून सारा सार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडी अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेने राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममळा गीता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वय नयन मने कामांतका आत्मलिंग मजदी या त्रिभुवनांत जे सुंदर ऐशी ललनादे सुकुमार ऐकुणी संतोषला कर्पूर गौरव भोवळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐशे लिंग काढले हृदयांतरे की ब्रह्मानंद सुरस मुरण दिव्य लिंगा ओतिले सहस्र बाल सूर्य न पावती सरी ऐशी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान ते सनकादिकांचे देवतार्जन वेदशास्त्र पुराण दिव्यालिंगी वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेते अनंत ब्रह्मांड विचित्रे जेने रचले इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निदान त्रिभुवन सुंदर ललनादे जे अपर्णेची अपर प्रतिमा ऐशी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा नामेती तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मुन शके विदिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेही अपर्णा तू रावण अवश्य म्हणून स्कंदी घेतले स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गज बदले सकळ सुरवर गजानंद स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदा शिव त्रिनय नयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलाशी देऊन पंचवदन हसतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तू धाविला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मज तात धाव वेगी वारी जनजया इंदिरावरा नित्य मागम वंद्या स्वाश्य वक्स्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधु कैटभर नर कमूर भंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोज तात श्रीधर असुर मर्दन परमउदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला म्हणून द्विपंचवदना कोठी मिळविली ऐशी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्रमणे खाली उतरून न्याहाळी ते पाहीचे वदन रावण पाये तवे ते कुलक्षण अत्यंत कृपे देखिले भुवयांस आठिया मंगळपूर्ण वृद्ध काल बैसले दंतहीन गदगदा विप्रहासे टाकून रावण चालिला मग रमाधवे ते स्थळी स्थापिले माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्रिय मंगळ कैशी दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कोटाळीन अनंत ब्रह्मांडेशी दावून सैवेची लपिल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मयासुराची उदरी जान उत्पन्न झाली तैची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती
का द्रव्ये चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विशती नेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदन, सप्तकोटी मंत्रांचे गण, साधर्म्य असे जिये माझी, ते निर्वाण सांगातीन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरवित्वा सत्यपय, ऐसे एकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळाशी आला जाण, तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन. देव करीती कर जोडणं, म्हणती दिव्यलिंग सोडवण, स्थायी अक्षयी गणपती, ऐसा देवा प्रार्थीला एकदंत, तव रावणाशी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न चालवत, चरफडीत मूत्र भरे, भूमीवरी लंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊन लंगू शंकेशी बसावे, कर्मानुचित तव ते सिद्धिबुद्धीचा दाता, विप्रवेशी गाई राखिता, त्याशी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती, माझ्या गाई रानोराणी पळती, तुझ्या मूत्रशंकेशी वेळ किती, लागेन हे न कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न ऐसी तरी लिंग टाकून भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देतो विप्राच्या हाती, दूर जाऊन का अंतक्षिती, लघु शंकेश बैसला, अगाध गजमुखीचे चरित्र, तो साक्षात अवतरला इंदिरावर, शिवपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणाशी मूत्राची पुरल, लोटले न सावरती अनिवार, एक घटिका लोटला इबवक्त्र, हाक फोडून गर्जुनी, माझ्या गाई गेल्या दुरी. हे आपले लिंग घी करी, रावण बोलीची निर्धारी, हस्त संकेते थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडूनी गजान, तव एक घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडिती, राक्षस आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविली भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहिता भंग, एकचे झाले दिव्यलिंग, रावण 10 सवेक, असोच पवित्र क्रोध भरे, लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळी दशमुख पाय उपटणी, परिण उपटे तया लागुनी, अखंड भंग झाले, गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जाते लपून, रावण एक गाईचा कर्ण, धावून या धरी येला, तो ही न उपटे तया लागून, मग ते तिची केले शिवपूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जान पडियले, रावण माता येथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन, आदिलिंग हे जाणून, करीती अर्चन सूर ऋषी, रावण कुंभकर्ण बिभीषण, तेची करीती अनुष्ठान, त्यांच्या बळे करून देव जिंकले रावणे, मयासुर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणाप्रती, लक्षपुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचे, इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टादशाक्षोहिणी सेनाभार, जेतींच्या अनुष्ठारे अपार, रावणा पातला संपत्ती, गौतमने राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुने झाले, मिथिलेश्वराच्या यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तिची सांगतो, एक वृक्ष न्यग्रोध विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ, ते एक चांडाळी नामंगळ, अति अपवित्र देखिली, सर्व रोग विष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण, किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चौकडे, रक्तपिती भरून, अष्टपाद बोटे गेली झडून, परमकुष्ठित कुलक्षण, कैसे अन्न उदकती येते, दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन, कर्ण नासिक जडोन, किडे पडले बुजबुजीत, अंगीचे चर्म गेले झडून, वस्त्र पडले गळून, धुळीत लोळे चांडाळीन, पाप पूर्वीचे भोगीत,
तिचा मरण काळ जवळी आला. जाण वर ते पाहिले आम्ही विलोकून, ते शिवे झाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण, कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची, कोटी अग्नि तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित, वाद्य वाजती चतुर्विध, अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐकिनपती, मग तया प्रती पुशिले, हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणे त्या चांडाळीनी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुशिले, हिने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचे वृत्तांत. पैरवी केके नाम ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुला सौंदर्य गर्वे करुणा, कोणासेही मानेना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यपदे स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे झाली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र, मग बापे केश धरुणी सत्वर, बाहेर घातली येशी, मग हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने ते स्त्री करुणी सत्वर, समग्र द्रव्य उतिले. ते अपत्य झाली बहुत, ही अत्यंत मध्य मानसी रथ, पुष्ट झाली अद्भुत, घुरणीत लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी दास, केला क्षेत्री कृषी कर्मास, एक शुद्धता आठवणी माणसास, शस्त्र घेऊनी चालीशी, मध्ये माजली नुघली लोचन, हा बस्तची आहे म्हणून, गोवत्साचे कंठी जाण, पापिनी सुरी घाली तसे. ते अट्टहासे ओरडत, गायी हुंबरून अनर्थ करीत, इने कंठ छेदुनी ग्रहांत, वत्स नेले त्वरेने, डोळे उघडूनी पाहे पापिनी, मग गोवत्स ओळखिले ते क्षणी, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी, मने करणी न कळता केली. मग अर्ध वत्स मांस भक्षून, उरले टाके बाहेर नेऊन, लोकांत उठविले पूर्ण, गोवत्स मारले व्याघ्राने. त्यावरी ही काळी मृत्यू पावत, तो येऊन या यमदूत, येसी नेले मारित, बहुत जाची निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती, असी पत्रवनी हिंडवती, तप्त भूमीवरील लोळविती, स्तंभ कवटाळीविती, तप्त जे का चित्रगुप्ताशी सूर्यनंदना. हिचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणते शिवनामा उच्चारून, गोवत्सवध हिने केला. मग यमे दिले लोटून, चांडाळ युनित पावली जतन, गर्भांध कुशल कुलक्षण, विष्टामुत्रे भरली सदा, श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण, तव माय बाप गेले मरून. मग हे हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे, ते शिवरात्र पर्व काळ लक्षण, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगण, नानाविध वाद्यांचे होतसे, शिवनामाचा घोषापार, शिवभक्त करीती वारंवार, त्याच्या संगे दुराचार, चांडाळी ही चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवाजवळी, म्हणे मजान्य द्यावे वेळी, बहुत पापी निमी आहे. हाका फोडीत हात पसरून, तो प्रदक्षिणा करती भक्तजन, एक बिल्बपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांचपून पाहत, मुखी घालावयाशी नाही वस्तू, म्हणून रागे भिरकावीत, ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीचा वशन, बिल्वजळे घडले शिवभजन, मग अशिव भक्ताश्रय पूजा करून घडले संपूर्ण चांडाळीचं. शिवनामे गरजती जन, हेही करीत तैसेचे स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसे तिचे पूर्ववृत्तांत. गौतमी सांगितला समस्त, मग ही ती द्रव्य देह पाहुणी बैसत, शिवमानी ते दवा. आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर, शिवरात्रशी पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुणे अंचिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी,
कल्माशपादतेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीश दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले संग. अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण. परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती उतिल्या वाटते. अनंत वाद्ये वाजिती एक वेळा ते रंग सुरंग दाटला. दिव्यशमानांच्या गळा वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन. इंद्र चंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पाहून शिवरूपी मिळाला आनंद घन. दैन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर विष्टित मराळ जैसे विराचित. की निदाना बहुते समस्त साधक जैसे बसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे सावधान दिव्यालंकार. देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद भीमा तटविलासा ब्रह्मानंदारी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा. कथा रसवद्वी पुढे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिशुद्ध सज्जनाखंड. तृतीय अध्याय गोडा. ओव्या 193. श्री सांद सदाशिवार्पणमस्तु.